नाशिक मध्यच्या आमदार देवयानी फरांदे यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेलं प्रमोद महाजन उद्यान दुसऱ्याच दिवशी बंद करण्याची वेळ आली आहे। भाऊबीजेच्या दिवशी मोठ्या उत्साहात थाटामाटात प्रमोद महाजन उद्यानाचं सुरेश वाडकर यांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा पार पडला। या ठिकाणी भाऊबीज पहाटचं देखील आयोजन करण्यात आलं होतं। मोठ्या नागरिकांच्या उपस्थितीत या उद्यानाचा लोकार्पण सोहळा पार पडला। मात्र दुसऱ्याच दिवशी हे उद्यान बंद करण्याची वेळ आली आहे। या उद्यानात झालेल्या गर्दीनं अनेक खेळण्यांची नासधूस झालेली आहे, तर अनेक खेळणी देखील तोडण्यात आलेली आहेत। त्यामुळे या उद्यानाच्या कामामुळे 2 नोव्हेंबरपर्यंत हे उद्यान बंद करण्यात आलं आहे। आपण जर या ठिकाणी बघितलं तर नाशिक महानगरपालिकेकडून आपल्याला या ठिकाणी उद्यान बंद राहील अशा संदर्भातला मजकुराचा जो बॅनर आहे तो लावण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर या उद्यानाचा लोकार्पण सोहळा जो आहे तो मोठ्या थाटामाटात आमदार देवयानी फरांदे आणि प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांच्या उपस्थितीत करण्यात आला होता। मात्र आता हे उद्यान दुसऱ्याच दिवशी बंद करण्याची वेळ आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।